आणि हे तुम्हाला सांगू का, त्या म्हणतात की कुणाचा तरी प्रपंच आपण असा उधळून लावत असू कितीही, म्हणजे कोण चूक, कोण बरोबर, कोण वाईट, कोण चांगलं, हे मला सिद्ध नाही करायचं म्हणतात. पण कुणा जोड्या वरती बनलेल्या असतात, ही जरी गोष्ट खरी असली तरी पण कुणाचा तरी प्रपंच आपण उधळून लावत असू, हे माझं नाही, त्यांचं वाक्य आहे. तर आपला प्रपंच खूप कडेला जाईल असं नाही. आणि आईंच्या मार्गात असणाऱ्या माणसाची अवहेलना केली तर ते कुठंतरी त्या माणसाला त्याचं फळ मिळतंय म्हणतात. आणि तसंच काहीचं झालं. वडील एक ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. पूजा नाडकर्णी म्हणून आहेत, कोल्हापूरमधून होत्या त्या, पण म्हणजे आधी कोल्हापूरला राहायला होत्या, पण आता त्या औरंगाबादमध्ये राहतात. तर त्या म्हणतात की ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला खूप लहान होते म्हणतात, आणि त्यामुळं आईंची कृपा लवकर झाली माझ्यावरती. पण तुम्हाला सांगू का, म्हणतात की माझ्या घरी तसं वातावरण नव्हतं. म्हणजे मी खूपदा आईला म्हणायची की आई तू पण करत जा वगैरे, तर आई कधी करायची नाही म्हणतात. पण मला आधीपासून खूप आवड होती सगळ्या गोष्टींच्या असल्या, आणि आपसुकच ती आवड कुणाकडून आली मला माहिती नाही म्हणतात. का तर माझे आई वडील दोघं पण असे धार्मिक वृत्तीचे नव्हते, पण मला आवड लागली म्हणतात. आणि मी ज्यावेळेला 14-15 वर्षाची झाले, म्हणजे मी 10वीमध्ये गेलेले होते म्हणतात, त्यावेळेला माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणतात. आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती, खूप भयानक होती ती गोष्ट. आणि आईला आधीपासूनच जाणीव होती या गोष्टींची की काहीतरी बाहेर आहे, म्हणजे ते जाणवतंय बायकांना वगैरे, काहीतरी वेगळं दिसायला लागलं तर ते जाणवते. आणि तसं माझ्या आईला जाणीव व्हायला लागली होती. जशी मी 8वी-9वीत गेले होते तसं आईला ते जाणवत होतं, आणि त्यामुळे तर आई जास्तच म्हणजे असं देवापासून लांब व्हायला लागलेली होती म्हणतात. की ती सकाळी पूजा वगैरे करायची, फुलं व्हायची, पण असं कुठल्या गुरूंना तिनं हे केलेलं नव्हतं. आणि कोल्हापूरमध्ये मी ज्याला होते त्याला माझ्या मैत्रिणीच्या घरचे सगळेजण आईंचं करायचे. मी त्यांचं बघून आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात. आणि खूप मला स्वतःला त्याचा खूप फायदा झाला की आईंच्या मार्गात आल्यामुळं माझं स्वतःचं म्हणजे फिजिकली खूप प्रॉब्लेममध्ये असायची मी. लहानपणापासून मी अशक्त असायची म्हणतात, खूप अशक्त होते लहानपणापासून. पण जसजसं मी आईंच्या मार्गात आले तसतशा माझ्या तब्येतीच्या तक्रारी कमी व्हायला लागलेल्या मला स्वतःलाच जाणवायला लागलं म्हणतात. सारखं मला दवाखान्यात, 1 महिना झाला की मी दवाखान्यात मला नेऊन आणायचं, का तर ते हे झालं ते झालं. अशक्तपणामुळे वेगवेगळे मला प्रॉब्लेम व्हायचे. सारखी मी आजारी पडायची, ताप यायचा, थंडी यायची, जरा वातावरण बिघडलं की मी हे व्हायची. पण जसं मी आईंच्या मार्गात आले तसं 1.5-2 वर्षानंतर माझ्या आपसूक सगळ्या तब्येतीच्या तक्रारी कमी होत गेल्या. आईलाही हे जाणवत होतं. आई पण म्हणायची छान आहे तू कर, पण ती स्वतः कधी करायची नाही म्हणतात. आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं की आईनं पण करावं हे, मला असं वाटायचं. ज्यावेळेला मला कळायला लागलं होतं आईंचं, तर त्यावेळेला मी सारखं मागं लागायची, चल आपण भजनाला जाऊ वगैरे, तर ती ऐकायची नाही म्हणतात. आणि मग मला असं वाटायचं मैत्रिणीचे आई-वडील वगैरे भजनाला येतात आणि ही काय येत नाही. आई बघ माझी आता तब्येत वगैरे किती छान. का तर जसजसं मी मोठी व्हायला लागले तसतसं माझी तब्येत खूप चांगलं सुधारायला लागले. म्हणजे असं कधीच मी 1.5-2 वर्षानंतर जसं मी बालोपासना आईंचं सायन्स स्मरण करायला लागले तसं मला कधीही प्रॉब्लेम आला नाही की मी आजारी पडले. इवन मी 8वीत मी एकदा आजारी पडले होते पूर्ण वर्षभरात त्या म्हणतात. पण 9वीत गेल्यानंतर मात्र मी एकदाही आजारी पडले नाही आईंच्या कृपेनं. आणि 10वीत गेल्यानंतर 9वीत तर म्हणतात माझा 3रा नंबर बसला शाळेमध्ये. आणि त्याच्यानंतर का तर मला खूप आईंनी जवळ घेतलेलं म्हणतात. आणि 10वीत गेल्यानंतर तर इतका छान माझा अभ्यासाचं हे बसलेलं म्हणतात, पूर्ण घडी एवढी चांगली बसलेली की मला वाटत होतं की खूप माझं चांगलं हे होणार आहे. आणि 10वीत मला खूप चांगले पर्सेंटेज मिळणार. मला आर्किटेक्चर व्हायचं होतं लहानपणापासून, म्हणजे जसं कळत होतं तसं मला तेच माझं स्वप्न होतं की मला आर्किटेक्चर व्हायचं होतं म्हणतात त्या. आणि
तर मला चांगले मार्क्स पडायला पाहिजे, त्या उद्देशानं मी खूप चांगला अभ्यास, आणि आई एवढं माझ्याकडनं व्यवस्थित करून घेत होत्या म्हणतात की हे सगळं घरी जरी काही हे नसलं तरी पॉझिटिव्हिटी यायची म्हणतात. म्हणजे परिस्थिती चांगली होती, परिस्थितीचं काय प्रॉब्लेम नव्हता, पण वडिलांच्या ह्याच्यामुळं आई 2-3 वर्ष अपसेटच होती म्हणतात की त्याच्यातसुद्धा मी आईला धीर द्यायची, आई पण हे करायची, आणि मी त्या परिस्थितीतसुद्धा आई टेन्शनमध्ये आहे हे बघूनसुद्धा मी माझ्या अभ्यासावर किंवा माझ्या कुठल्या गोष्टींवर परिणाम होऊ द्यायची नाही. आणि घरातलं मी सगळं करून, आणि आईची आपल्यासारखी मानसिक हे असते, तिला टेन्शन आहे म्हणून मी घरातलंसुद्धा सगळं करायची म्हणतात. आणि त्यामुळं मला स्वतःमध्ये माझे इम्प्रूव्हमेंट जाणवायला लागलेली होती. हीच इम्प्रूव्हमेंट मला आईमध्ये बघायची होती, म्हणून मी आईला सारखं मागं लागायची. खरं आईकडनं काय ते तसं घडलं नाही म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग मी 10वीमध्ये गेले, आणि 3 महिने झाले म्हणतात 10वीमध्ये गेल्यानंतर, आणि अचानक वडिलांनी माझ्या लग्न केलं म्हणतात. आणि ते लग्न करून घेऊन आले त्या बाईला आमच्या घरी, आणि मग म्हणतात एवढा मोठा धक्का बसला. म्हणजे मी सुद्धा स्वतः ढासळले आईंच्या मार्गात असून. मला एवढं विचित्र वाटलं म्हणतात त्या. मला असं वाटलं की काय हे मी काय बघायला लागले. आणि माझ्या वडील ज्यावेळेला त्या बाईसोबत आले तर त्यावेळेला अक्षरशः म्हणतात मला असं वाटलं की बास, म्हणजे वडिलांचं तोंडच बघावं नाही. आणि तर मला पण समजेना काय करावं, आणि आईला पण समजेना. वडील पण माझे असे घाबरल्यासारखे बावरल्यासारखे ते पण झालेले होते म्हणतात. आणि हे बाबा काय चालवलं तुम्ही, मुलीचं लग्न करायचं तुमचं काय थेरं चाललेत, असं मी म्हणजे तोंडानं बोलले म्हणतात वडिलांना. वडील माझे काय बोलले नाहीत, जे आहे ते आहे असं एवढंच बोलले म्हणतात. आणि त्या दिवशी माझी आई पूर्ण दिवसभर अशी रडत होती. वडील आले, फक्त त्यांनी बॅग घेतली घरातनं, म्हटले बॅग घेतली, आणि त्यांना काहीतरी ज्या महत्त्वाच्या कागदपत्र वगैरे काही त्यांची जी होती ती त्यांनी घेतली म्हणतात. घरात ठेवलेले आता त्यांचेच पैसे आहेत म्हटल्यावर आईनं काहीच बोलली नाही. आई अशीच बेडवर बसलेली होती बेडरूममध्ये. वडील एकटे आत आले, मी पण त्यांच्या पाठीमागं आत आले, आणि त्यांनी पैसे काढून घेतले म्हणले. घरात 30,000 रुपये होते, तर ते पण पैसे घेतले. आई एकही शब्द त्यांच्यापुढं बोलली नाही म्हणलं. आणि त्यांनी निघून गेले म्हणले त्या बाईला घेऊन. आणि थोडीशी कागदपत्र त्यांची जी म्हणजे घराची वगैरे असं काय नाही, पण त्यांची जी महत्त्वाची होती स्वतःची ती घेऊन गेले म्हटले. आणि मग माझी आई इतकी जोरजोरात रडायला लागली. त्यांनी गेल्यानंतर तोपर्यंत तिनं कुठलंही चेहऱ्यावर कुठलंही म्हणजे हे दाखवलं नाही की मी दुःखात आहे किंवा मला त्रास होतो आहे. वडिलांच्या 3-4 वर्ष ह्या गोष्टी चाललेल्या होत्या हे तिच्या लक्षात येत होतं. ती आतल्यात झुरत होती. हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं होतं म्हणतात. पण माझ्यावर आईंनी परिणाम होऊ दिला नव्हता, का तर मला काहीतरी चांगलं बनवायचं होतं आईंना, म्हणून आईंनी त्या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही म्हणतात त्या. पण हे ज्या वेळेला घडलं त्यावेळेला त्यावेळेला मी सुद्धा ढासळले म्हणतात. पण आईंनी मला एका महिन्यात ते सावरलं म्हणतात. आई का तर एवढी उपासना माझी होती ना, आईंनी मला सावरलं. आणि हीच गोष्ट कारणीभूत ठरली की माझी आईसुद्धा आईंच्या मार्गात आली म्हणतात. मग वडील निघून गेले आणि त्या परिस्थितीत तिथं राहणं, त्या घरात राहणं आम्हाला शक्य नव्हतं म्हणलं. आम्ही ज्यावेळेला मावशीला फोन केला, माझ्या मावशीला, का तर आई एवढी रडायला लागली. मला तिला कसं समजावं कळेना. आई तू असं काय वेगळं हे करू नको गं, टेन्शन घेऊ नको, आता मला जगायचंच नाही आहे, असं ज्यावेळेला ती म्हणायला लागली. मला पूर्ण मी घाबरले आणि मी एकटीच होते म्हणला. मला भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही. आणि मग त्याच्यानंतर मी मावशीला वगैरे कॉल केला. मला आजी आजोबा पण नाही आहेत, म्हणजे आईला आई वडील पण नाही आहेत, एक मावशी आहे तेवढी म्हणतात आणि मामा. तर मावशीला फोन केला की मावशी आणि असं असं. तर तिला आधी आईनं बोललेलीच होती, त्यामुळं तिला पण या गोष्टींची थोडी कल्पना होती. तर ती म्हटली बॅगा भरा आणि तुम्ही इकडं निघून या लॉक करून घराला. आणि मग त्याच्यानंतर मग म्हणतात की आम्ही तिकडं गेलो. आणि माझं मग 10वीचं वर्ष होतं. खूप महत्त्वाच्या वर्षात मी म्हटलं की आईंनी किती मोठी परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर मला खूप वाईट वाटायला लागलं. माझी शाळा चुकली, सगळं झालं.
आणि मी म्हणजे माझे वडील माझ्या मनातनं पूर्ण उतरले म्हणतात त्यावेळेला, की आपल्या मुलगी कुठल्या इयरला आहे, आपल्या मुलीचं फ्युचर आहे, आपली मुलगी काय विचार करेल, अजून एक 7-8 वर्षानं तिचं लग्न करायचं, त्या वयात आपण लग्न करून जातो, ह्या गोष्टी जरासुद्धा त्यांच्या मनाला कशा शिवल्या नाहीत. असं मला हे होऊन माझ्या मनातनं ते पूर्ण उतरले. आईचं दुःख एवढ्या वर्षांचं त्यांना कसं दिसलं नाही. खूप विचार यायला लागले म्हणतात. पूर्ण गाडीत मी ओम नमः शिवाय म्हणत रडत होते आणि माझी आई अशी बसून नुसतं पाणी गळत होतं तिच्या डोळ्यातून. तिचं पाणी थांबत नव्हतं म्हणतात. एवढं म्हणजे किती मनात साठलेलं आहे असं वाटायला लागलं होतं म्हणतात. मग मावशीकडे आम्ही पोचलो. त्याच्यानंतर मावशीनं म्हटली की हे बघ, आता जे झालंय ते झालंय. त्यांनी काय जे करायचं आहे ना, त्याला जे करायचं आहे ते करू दे तिकडं. तुम्ही त्याला फोन पण करू नका, तू कुठं आहेस म्हणून पण विचारू नका, त्याला काही तुम्ही त्याचा कॉन्टॅक्टच ठेवू नका. त्यानं तुमचा विचार नाही ना केला तर तुम्ही पण त्याचा आता विचार बंद करा. तुम्ही जोपर्यंत त्याचा विचार बंद करत नाही, त्यानं दुसरं आयुष्य निवडले तर तो दुसऱ्या आयुष्यात रमलाय, तर तुम्ही त्याचा विचार करून तुमचं आयुष्य बर्बाद करून घेणार आहे. ह्या मुलीचा आता विचार करायचा आहे का असंच रडत बसायचं आहे बघ, असं मावशीनं पण खूप समजावलं. आणि त्याच्यानंतर मला पण मावशी बोलली की हे बघ, ह्यांनी जे केलं ह्यांचं नशीब आहे किंवा ह्यांचं जे पण आहे, पण तू तुझ्या करिअरवर हे करू नकोस, का तर तुला आता तुझ्या आईला तुझा आधार आहे. आणि मग मला असं वाटायला लागलं, आईला माझा आधार आहे पण मला तर फक्त आईंचा आधार आहे. आणि त्यामुळं मग मी त्या दिवशी ठरवलं, आई तुम्ही अजून किती परीक्षा घेणार, का तर मग मी हे ओळखलेलं होतं, मी तेवढी मॅच्युअर होते आधीपासूनच. मी ओळखलं होतं की ही माझी परीक्षा आहे, ही माझी परीक्षा आहे, हे मी मी ओळखलेलं होतं म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणतात की आम्ही अजिबात वडिलांना फोनसुद्धा केला नाही की तुम्ही काय आहे, कुठं आहे आणि का केलं, कशासाठी केलं, काहीच आम्ही बोललो नाही म्हणतात. त्या दिवशी संध्याकाळी म्हणतात, तो वार होता, शुक्रवार का शनिवार काहीतरी वार होता म्हणतात तर त्या दिवशी संध्याकाळी मी आईंच्या पुढं बसून इतकी रडले आणि म्हटलं आता किती दिवस मला इथं राहायचं आहे आणि माझी शाळेचं काय, तुम्हाला सगळं माहिती. आणि जवळजवळ तब्बल 4 तास मी नामस्मरण करत होते. माझी मावशी येऊन मला उठवायला लागली. आईला पण एकदम घाबरल्यासारखं झालं. आई पण येऊन मला हलवायला लागली आणि उठवायला लागली की तू उठ ग बाई, तू आणि टेन्शन देऊ नकोस, जेवून घे. तर मी म्हटलं, माझी अजिबात आई तू काळजी करू नकोस, तू जेव आणि तू फक्त शांत राहा, मला तू व्यवस्थित पाहिजेस. तर त्यावेळेला मग त्या दोघी हे केल्या. पण मी 8 वाजता नामस्मरणाला बसलेले म्हणतात. रात्री 1 वाजेपर्यंत मी नामस्मरण करत होते म्हणतात. नामस्मरण करत होते, रडत होते अधूनमधून. आणि आई काहीही करा, मला या त्रासातून बाहेर काढा, माझी परीक्षा चालू आहे हे मला माहिती होतं म्हणतात की आई परीक्षा घ्यायला लागल्यात, माझी परीक्षा घेऊ नका आणि 10वी आहे माझी, तुम्ही बघा काय करायचं, हे मी अगदी विनवण्या करायला लागलेले होते म्हणतात. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसात सगळीकडे हे बातमी पसरली. मी शाळेत खूप हुशार, मला माझ्या शाळेतून सुद्धा फोन यायला लागले की मी ॲब्सेंट आहे म्हटल्यावर. बऱ्याच मैत्रिणींना पण माझ्या समजलेलं होतं की वडिलांनी असं असं केलेलं आहे म्हणून. तर मला कॉल वगैरे यायला लागले. तर बाई आमच्या ज्या होत्या, टीचर ज्या होत्या, त्या आमच्या बोलल्या की तिचं शाळेचं नुकसान करू नका, मुलगी खूप हुशार आहे तुमची आणि तिचं शाळेचं नुकसान करू नका. तर म्हटल्या आई त्यातनं सावरली. मग माझ्यासाठी म्हणून आईनं एवढं मोठं, तिनं 4 दिवसात निर्णय घेतला. 4 दिवस राहिलो म्हणतात आम्ही मावशीकडं, पण तिनं 4 दिवसात निर्णय घेतला की नाही म्हटली, मी घरी जाते म्हटली आणि पोरगीची शाळा आहे, परत बघू मग मी औरंगाबादला, का तर मावशी औरंगाबादला आहे, तर औरंगाबादला परत बघू म्हटल्या, मी यायचं कधी वगैरे तर हे करेन म्हटले. आणि तू काही काळजी करू नको. 4-5 दिवसानं आलं. 4-5 दिवसात माझ्या वडिलांनी अजिबात आम्हाला फोन केला नव्हता, आम्हीही केला नाही. आणि त्याच्यानंतर मग मी आले म्हणतात. मग खरं मला दिवसभर आईचं काळजी की आई काय करून तर घेणार नाही ना, ती एकटी असणार किंवा खूप वेगवेगळे विचार यायचे म्हणतात.
मग मी त्यावेळेला आईंच्या भरवशावर सोडून जायची म्हणतात. शाळेमध्ये जाताना मी सगळा स्वयंपाक करायची म्हणतात आणि आई ओरडायची, कशाला तू करायला लागलास, नको, तुझं 10वीचं वर्ष आहे. तरी पण मी म्हणतात वडिलांच्या या गोष्टीनंतर आईंनी मला इतकं खंबीर केलं म्हणतात, कोणी विचारसुद्धा करू शकणार नाही की 10वीची मुलगी, की त्या वयात वेगवेगळे विचार असतात मुलांच्या मुलींच्या मनात, एक वेगळ्या विश्वात असतात. पण मी माझ्या आईला कसं सावरायचं आणि माझं भविष्य कसं घडवायचं ह्या विचारात मला आईंनी आणलं. का तर ते आईंचे संस्कार होते इतक्या वर्षाचे. आणि म्हणतात मी 3 वाजता उठत होते पहाटे. म्हणजे आई ज्या पद्धतीने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला त्यांनी साधनाभ्यास करत होत्या, त्या काळात आई जसं करत होत्या तशा पद्धतीनं आईंनी माझ्याकडनं करून घेतलं म्हणतात. 3 वाजता मी पहाटे उठत होते आणि 3:30 वाजता नामस्मरणाला बसत होते. 5:30 वाजेपर्यंत 2 तास मी नामस्मरण करायची पहाटे आणि 5:30 वाजता बालोपासना करायची. 6 वाजता माझी बालोपासना पूर्ण व्हायची म्हणतात आणि 6 वाजता मी घरातली कामं करायला घ्यायची. बाकी काम करायला आमच्याकडं मावशी यायच्या. पण मी 6 वाजता नाश्त्याचं वेगळं आणि जेवणाचं वेगळं असं करून 8 वाजेपर्यंत दोन्ही गोष्टी तयार करून ठेवून मी 7:15ला तर अभ्यासाला बसायची म्हणतात. 10 वाजेपर्यंत अभ्यास करायची आणि संध्याकाळी आणि माझा 2 तास अभ्यास करायची. शाळेतला कुठलाही वेळ मी वाया घालवला नाही. ह्या सिच्युएशनमध्ये आणि दिवसभर मला, आणि जरा जरी हे झालं तर मला आईची एकदम भीती वाटायची की आई व्यवस्थित असेल ना, आईच्या मनात काय चाललं असेल, ती एकटी आहे म्हटल्यावर काय करत असेल. तरी मग मी आईला सांगून ठेवायची की आईंची प्रकाशनं ही आणलेले आहेत, आई तू वाच हे. आणि खरंच म्हणतात माझ्यासाठी आईनं ती प्रकाशनं वाचायला घेतली आणि जसजसं ती वाचायला लागली, पहिलं पुस्तक जे होतं ते म्हणजे सिद्धारूढ वैभव. आणि त्या ताई ज्यावेळेला हे बोलल्या ना, तर मला इतकं हे वाटलं का, तर हा श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यातच सिद्धारूढ वैभवचं परवा एक एवढा मोठा अनुभव त्या काकूंनी शेअर केला आणि त्याच्यासाठी ते बेल अपलोड करून घेतले आईने. आणि खरंच म्हणजे मी सुद्धा स्वतः ते पारायण करायला लागलेले आहे. पण माझ्याकडनं तेवढं प्रॉपरली होतं आहे असं नाही, मी तुम्हाला खरं सांगते, तेवढं प्रॉपरली माझ्याकडनं होत नाही आहे. पण रोज सिद्धारूढ वैभव वाचन होतं आहे, रोज एक बेल होतो आहे माझ्याकडून सुद्धा. तर हा दुसरा अनुभव. तर त्या म्हटल्या की पहिलं पुस्तक जे वाचायला दिलं होतं आईला ते म्हणजे सिद्धारूढ वैभव होतं. पण कुठलंही हे नाही की आई थोडं थोडं वाचायची, रोज थोडं थोडं वाचायची. आणि आई आधीपासून शिकलेली होती. तर आईनं एकदा मी आले म्हणतात शाळेतून आणि घराला कुलूप दिसलं. तर कुलूप दिसल्यानंतर मी म्हटलं आई गेली कुठं, आणि मी एकदम घाबरले म्हटल्या. आणि मग मी शेजारच्या काकूंकडं गेले की आई कुठं गेली तुम्हाला माहिती आहे का. तर म्हटल्या होय माझ्याकडे चावी ठेवले, त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून गेलेत आणि येतो बोलल्यात, 10-15 मिनटात येतील, बस. मला चैन पडेना म्हटल्या. आणि 15-20 मिनटानं आई आली पण म्हणल्या. आणि मग पण आल्यानंतर मी म्हटलं अगं कुठं गेलेलीस वगैरे. तर मला एवढं आश्चर्य वाटलं. आई म्हणली की मग मी एक जॉब बघितला आहे. आणि मला एवढं रडू आलं म्हटल्या की बाबा तसं आपल्याला काही वाऱ्यावर सोडणार नाहीत. जरी त्यांनी असा निर्णय घेतला आहे तरी पण त्यांनी काय आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही आहेत. तर आई काहीच बोलली नाही म्हटल्या. म्हणजे तिचा मूळचा स्वभावच तसा होता की जरी एखादी गोष्ट बोलायची असेल तरी ती एक्सप्रेस व्हायची नाही, लगेच असं हे करायची नाही. तर ती काहीच बोलली नाही म्हटल्या. पण आईची आधी म्हणजे जुनी 12वी झालेली होती म्हटल्या आणि तिला चांगला जॉब पण मिळाला म्हटलं. पगार कमी होता म्हटल्या तिला की 14-15 हजार असा पगार तिला ठरलेला होता. तर तेवढा पगार, पण ती चांगलं म्हणजे कम्प्युटरचं नॉलेजसुद्धा आईला माझ्या खूप छान म्हटल्या आधीपासूनच. म्हणजे माझ्या लहानपणी आई करायची, नंतर तिनं जॉब सोडलेला होता म्हणतात. मग त्यामुळं 15,000मध्ये तिला असं वाटायला लागलं की आपलं दोघींचं व्यवस्थित भागतंय. हा एवढं वाईट वाटायला लागलं की आईला इकॉनॉमिकली पण आता ह्या गोष्टींचं पण टेन्शन आहे हे पण मला जाणवायला लागलं. आणि मग मी म्हटलं मी पण आई जॉब करते. तर म्हटलं तू काही करायचं नाही, तू फक्त शिक्षणावर लक्ष दे.
आणि त्याच दिवशी म्हणजे संध्याकाळी बाबा आले म्हणलं आणि बाबांनी पैसे माझ्या हातात दिले. तर मला ते पैसे घ्यावेसे वाटले नाहीत, पण म्हटलं गरज आहे. तोपर्यंत आई बाहेर आली. आईनं बघितलं आणि ते पैसे परत दे म्हटली. तिनं ते पैसे घेतले नाहीत म्हणली. तरी पण बाबांनी ऐकले नाही. ते पैसे तिथंच ठेवले म्हटले आणि ते निघून गेले. आणि तर ते 15-20 हजार रुपये होते म्हटल्या. तर माझ्या ज्यावेळेला मावशीला कॉल केला, त्याला मावशी म्हटली, हे बघ त्याचे जे पैसे आहेत ते तसेच ठेवा. जर गरज लागली तर यूज करा, करू नका असं नाही. तुझा अधिकार पूर्ण संपला आहे असं नाही आहे. आणि त्याची मुलगी आहे तुझ्याकडं, तुझ्यासाठी नको हे करू, तिच्यासाठी खर्च कर, तिच्या शिक्षणाला वगैरे ठेवते पैसे असं म्हणून. आणि मग आई दुसऱ्या दिवशीपासून जॉबला चालली. मला पण बरं वाटायला लागलं की असू दे, तिचं मन रमेल वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आईला पण भारी वाटायला लागलं. मग आई लवकर उठायला लागली माझ्यासोबत. म्हणजे एवढ्या लवकर नाही उठायची, पण 5:30ला वगैरे उठायला लागले. आणि त्यावेळेला मग माझी त्यावेळेला बरोबर बालोपासना चालू झालेली असायची. आणि मग ती पण गुणगुणायला लागली बालोपासना. आणि तिचं ती स्वयंपाक वगैरे करायला लागली. आणि मला पण छान वाटायला लागलं की आई एवढ्या लवकर उठायला लागल्या आणि तिच्यात काहीतरी वेगळा बदल जाणवायला लागला. आणि मला असं वाटलं की सिद्धारूढ वैभव वाचल्यामुळं आईच्या ह्याच्यामध्ये थोडा बदल जाणवायला लागला. तर आईला म्हटलं, आई तुला ते सिद्धारूढ वैभव कसं वाटलं? तर आई बोलली, खूप भारी आहे, खूप भारी. आणि दुसरी पण प्रकाशनं मी घेतलेत वाचायला, तू असं नको समजू की मी काहीच वाचत नाही आहे. तर तिनं श्रीकृष्ण प्रताप म्हणा किंवा सत्वशील राजे ही जी पुस्तकं वाचली ते पण सांगितलं तिनं मला. आणि मग मला काही टेन्शन वाटेना. आणि आई म्हणजे एका शोरूममध्ये लागलेली होती म्हटलं. आणि मग मला खूप चांगलं वाटलं म्हटलं की आई हे झालेलं आहे. तर काही काळ गेला म्हटल्या. आणि म्हणजे 2-2.5 वर्ष गेली आणि आई खूप चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात आली. रोज ती आल्यानंतर नित्योपासना करायला लागली संध्याकाळी म्हणतात. आणि मला खूप छान वाटायचं की आपलं घर म्हणजे वडील नाही आहेत आमच्या घरात, असं आमचं कुठं आता हे वाटेना झालेलं. आणि बाबा पण यायचे महिन्यातून एकदा. मी पण बोलायची नाही, आई पण बोलायची नाही, पण आले की ते पैसे ठेवायचे आणि निघून जायचे म्हटलं. आणि मावशीने सांगितलेलं असल्यामुळं आई पण ते पैसे कधीतरी म्हणजे यूज करायचे म्हणतात, पण परत ते पैसे त्यात ठेवायची तिचे पैसे आल्यानंतर. आणि त्यांना ते रिटर्न म्हणजे नाहीतर मग माझ्या कुठलं तरी काहीतरी भरायचं वगैरे असेल त्यावेळेला त्यातले पैसे ती मला काढून द्यायची. पण तिनं घरातला माल भरण्यासाठी किंवा लाईट बिल, पाणी बिल वगैरे असल्या कुठल्या गोष्टींसाठी तिनं त्यांचे पैसे कधी घेतले नाहीत. आणि त्याच्यानंतर स्वाईन फ्लू आला एका वर्षी. आणि माझे वडील पुण्यात होते राहायला म्हणतात त्या बाईसोबत. तर स्वाईन फ्लूमध्ये काय झालं माहिती नाही, पण स्वाईन फ्लूमध्ये ती बाई गेली म्हणतात. तिला म्हणजे आम्ही कधी विचारलं नाही, पण आम्हाला बाहेरून कळलं की स्वाईन फ्लूमुळं ती बाई गेली. आणि त्याच्यानंतर वडील एकटे पडले. मग हे बाहेरून आम्हाला समजलेलं होतं म्हणतात की आता एकटे राहतात वगैरे ते. तर त्यांचं धाडस होत नव्हतं आमच्याकडे यायचं परत म्हणला. आणि आई खूप चांगल्या पद्धतीने, आईला कधी मीच असं चौकशी करायची म्हटल्या, कधी म्हणजे चौकशी करायची म्हणजे मला कुठून तरी बाहेरून ते इकडून तिकडून असतात रिलेटिव्ज वगैरे आपले सगळीकडे असतात, तर इथं आहे राहिला, तिथं आहे सांगतात. पण आई कधी स्वतः पर्सनली विचारायची नाही म्हणतात. तिचा मूळचा स्वभावच नव्हता तो. ती कधीच विचारायची नाही की तो कुठं गेला किंवा कुठं राहतोय, ती बाई कोण आहे, ती बाई काय करता. तिचा मूळचा स्वभावच असा होता म्हणतात. तिनं कधीच नाही इंटरफेअर केलं. आणि स्वतः मलाच कळलं म्हणतात, आईला काहीच माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेला आईला मी बोलले की आई असं असं ती बाई स्वाईन फ्लूमध्ये गेली, कोण बाई, कोण माणूस, कुणी माझ्या आयुष्यात कुणी नाही आहे, मला काही सांगू नकोस, एवढंच बोलली माझी आई म्हणतात. आणि ती तिच्या पद्धतीनं परत म्हणजे रममाण झालेली होती ती. आणि मला खूप भारी वाटलं की आई म्हणजे ह्या गोष्टींचं तिच्यावर म्हणजे काहीच वाईट पण नाही आणि चांगला पण नाही, काहीच परिणाम पडत नाही आहे. तर हे जे आहे ना, हे म्हणतात की आईंनी तिच्यात करून घेतलेला हा बदल होता. नाहीतर मला वाटत होतं की आई काहीतरी स्वतःला करून घेईल का काय.
पण ती खूप चांगल्या पद्धतीनं रमलेली होती, जॉब करत होती, पैसा मिळवून आणत होती, घरातल्या गोष्टी प्रॉपर करत होती, अगदी व्यवस्थित. नाही तर 3-4 वर्ष मी आधी बघत होते, बाबा त्या बाईबरोबर आहेत असं ज्यावेळेपासून तिला कळायला लागलं होतं, त्यावेळेपासून ती म्हणजे इतकं व्यवस्थित घरात कुठं तिचं लक्ष नसायचं वगैरे, अशा गोष्टी चाललेल्या होत्या. पण जसं मी ते सिद्धारूढ वैभव म्हणा किंवा जी आईंची प्रकाशनं तिनं वाचायला सुरुवात केलेली होती, त्यातनं ती खूप जास्त आईंच्या मार्गात आली. रोजच्या रोज नित्योपासना करायला लागली आणि खूप तिच्यात मोठा बदल झाला. मोठा म्हणजे घरातली कामं जिथल्या तिथं प्रॉपर करून, आई जॉब करून मला काहीच काळजी करायची हे आली नाही. आणि त्यामुळं मी अभ्यासावर प्रॉपर लक्ष देऊ शकले म्हणतात त्या. आणि म्हणतात की कुणाचा तरी प्रपंच आपण असा उधळून लावत असू कितीही, म्हणजे कोण चूक, कोण बरोबर, कोण वाईट, कोण चांगलं, हे मला सिद्ध नाही करायचं म्हणतात. पण जोड्या वरती बनलेल्या असतात, ही जरी गोष्ट खरी असली तरी पण कुणाचा तरी प्रपंच आपण उधळून लावत असू, हे माझं नाही, त्यांचं वाक्य आहे. तर आपला प्रपंच खूप कडेला जाईल असं नाही. आणि आईंच्या मार्गात असणाऱ्या माणसाची अवहेलना केली तर ते कुठंतरी त्या माणसाला त्याचं फळ मिळतं आहे म्हणतात. आणि तसंच काहीसं झालं. वडील एकटे पडले मग. आणि त्याच्यानंतर मग 2-3 महिन्यानंतर मला पण बोलवायला त्यांना कसं तरी वाटायला लागलं की बाबा तुम्ही एकटेच असताय, इकडं या घरी. असं मला धाडस नाही झालं त्यांना बोलायचं. पण माझी मावशी म्हटली, हे बघ वय व्हायला लागलं आहे तुझ्या वडिलांचं पण, तर तसं नका करू. आणि एकटा येतो तर तुम्ही बोलवून घ्या. उद्या आजारी वगैरे पडला कोण बघणार त्याला, तो एकटा राहतोय तिथं, येऊन तुम्हाला महिन्याला पैसे देतोय. ही पैसे म्हणजे ही गोष्ट खूप मोठी केली त्यानं. एका बाईला म्हणजे अधांतरी सोडलं. आज ती बाई जर असती त्याच्यासोबत तर तो कदाचित आला पण नसता तुमच्याकडं. पण हे बघ, ते बोलण्याची ही वेळ नाही आहे. मावशीनं आम्हाला सांगितल्यानंतर मी स्वतः वडिलांना बोलवलं. मी म्हटलं, बाबा तुम्ही एकटेच राहताय, आम्हाला कळले थोड्या दिवसापासून, तर तुम्ही घरी येणार असला तर तुम्ही घरी येऊन राहावा. मी 2-3 वेळा बोलल्यानंतर वडील आले. ह्या गोष्टी लगेच काही सॉल्व्ह होत नाहीत म्हणतात. पण आईंच्या कृपेनं आई बदललेली होती, खूप छान पॉझिटिव्ह झालेली होती, सगळ्या गोष्टी प्रॉपर करत होती. हे जे मला म्हणजे हा जो बदल झालेला होता आईच्यात, तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता म्हणतात. वडील आले तर बोलवून घेतलं. आई बोलत नव्हती. रोज आई जेवण करायची त्यांच्यासाठी म्हणजे जे पण आवडतं आधीच्या सगळ्या सवयी ज्या होत्या त्या पद्धतीनं ती त्यांना जेवायला वगैरे सगळं प्रॉपर हे करायची. त्यांचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित धुवून इस्त्री करून ठेवायची. पण आई आज तागायत माझ्या वडिलांशी बोलत नाही म्हणतात त्या. मी आर्किटेक्चर झाले, माझं लग्न झालं, माझं स्वप्न पूर्ण झालं, आई वडील राहतात व्यवस्थित, पण अजूनसुद्धा माझे वडील बोलतात, काहीतरी महत्त्वाचं असेल तेवढंच आई बोलत्या. म्हणजे इतकं तिनं फिट अँड फाईन ठेवलं स्वतःला. अगदी ह्याच्यात असणारी माझी आई अगदी म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्याच विश्वात गेल्या असं झालेली माझी आई. आईंनी तिला एवढं माणसामध्ये आणलं म्हणतात की ती स्वतः घरातलं सगळं करता, पण आजही ती माझ्या बाबांशी बोलत नाही म्हणतात. अजूनही ती माझ्या बाबांशी असं मनमोकळेपणानं बोललेलं किंवा ती हसायला लागल्या त्यांच्यासोबत. माझ्याबरोबर बोलताना ती अगदी फ्रेश माइंडनं खूप हसून खेळून, पण बाबा समोर आले की म्हणतात ती अजूनसुद्धा अबोलच असतात. ती कधीच म्हणजे मला इतक्या वर्षात आई म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपर्यंत पण आर्किटेक्चर ज्यावेळेला मी झाले, ज्यावेळेला सगळी अचिव्हमेंट मी केली, पहिला पेमेंट वगैरे ज्यावेळेला मी हे केलं, त्या दिवशी आई म्हणजे बाबांशेजारी बसलेली हॉटेलमध्ये. तेवढंच ते काय, पण आज तागायत ती त्यांच्या सोबत बसून जेवत पण नाही, त्यांच्यासोबत बोलत पण नाही. जर काही महत्त्वाचं असेल त्यांनीच काय विचारलं तर ती सांगता, नाहीतर तिचं दुःखत जरी असलं तरी सांगत नाही. या गोष्टीचं मला कुठंतरी खंत आहे अजून म्हणतात त्या. तर पण आईंनी आईला खूप पॉझिटिव्ह केलं. काही का असेना पण एकमेकांची काळजी घेतात. जरी तसं जरी असलं तरी आई त्यांना वेळच्यावर त्यांच्या पुढं नेऊन औषधं ठेवतात, त्यांची जे पण जेवण असतं ते वेळेवर नेऊन ठेवता आणि आपण दुसरीकडे बसून जेवता. पण
त्यांची पण हेळसांड करत नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे माझ्या मनाप्रमाणे सगळं जे झालं, तर हे सगळं आईंची कृपा आहे. असं नव्हतं की म्हणजे जर वडील आले नसते तर माझी आई माझ्याकडेच राहिली असते आणि ती त्याच पद्धतीनंच व्यवस्थित राहिली असती. जशी की आत्ता ती राहतात त्याच पद्धतीनं राहिली असती. तेवढं आईंनी आधीच तिला सक्षम केलेलं होतं. पण कुठंतरी आईंना वाटत होतं की हिचा नवरा हिच्यासोबत असावा, म्हणून ह्या गोष्टीसुद्धा आईने घडवून आणल्या. आणि खूप मला आता काही काळजी करायची गरज नाही म्हणतात. आम्ही सगळेच औरंगाबादला शिफ्ट झालेलो आहे म्हणतात. का तर माझा नवराच म्हणजे मावशीनं शोधून काढलेला आहे, त्यामुळं औरंगाबादमध्येच आहे माझं सासर पण म्हणतात. त्यामुळं आईवडिलांनी पण इकडंच कोल्हापूरमधलं हे करून इकडंच घर घेतलं आहे म्हणतात. तर ते पण राहतात आणि आता कुठल्या गोष्टीची काळजी नाही आहे म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आईंनी जुळवून आणल्या. त्यामुळं खूप म्हणजे मी तर म्हणेन म्हणतात की गुरुचरण जर तुमच्या हातून सुटलं ना तर आयुष्यात सगळ्या गोष्टी सुटल्या. आणि जर गुरुचरण तुम्ही धरलं ना तर सुटलेल्या गोष्टी तुम्हाला परत तुमच्या हातात येणार, त्या मिळणार तुम्हाला. हे नक्की आहे असं म्हणत होत्या त्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.